हिमालयातील गंगोत्रीच्या वरच्या गोमुखातून गंगा नदी उगम पावते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु धार्मिक मान्यतेनुसार माता गंगा पृथ्वी सोडण्यापूर्वी देवांच्या जगात होती. भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे गंगा माता पृथ्वीवर अवतरली. तिच्या तीव्र प्रवाहामुळे तिला देवलोकातून थेट पृथ्वीवर येणे शक्य झाले नाही. म्हणून भगवान शिवांनी तिला पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी आपल्या केसांखाली आणले आणि गंगा त्यांच्या केसांत बऱ्याच काळ फिरत राहिली. असे मानले जाते की पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली होती. अन्यथा गंगा थेट पृथ्वीवर अवतरली असती तर ती पृथ्वीला फाडून पाताल लोकात पोहोचली असती. भगवान भोलेनाथांच्या महिमांबरोबरच त्यांचे रूपही वैशिष्ट्यपूर्ण आहे. महादेवाने डोक्यावर चंद्र, हातात त्रिशूळ, गळ्यात नाग आणि केसात गंगा धारण केली आहे. या सर्वांचे विशेष महत्त्व आणि कारण आहे. भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये का धारण केली? हिंदू पुराणानुसार माता गंगा पूर्वी देवलोकात राहायची, म्हणूनच तिला देवनदी असेही म्हणतात. यानंतर माता गंगा पृथ्वीवर अवतरली. भगवान शिवाने गंगा मातेला पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी केसात बांधले. शिवपुराणात या कथेचा उल्लेख आहे. पौराणिक हिंदू कथांनुसार महाराज भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांना मोक्ष देण्यासाठी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणल्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. भगीरथाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली. पण समस्या अशी होती की माता गंगा थेट पृथ्वीवर येऊ शकली नाही. तिने भगीरथला सांगितले की पृथ्वी तिची गती सहन करू शकणार नाही आणि ती जमीन फाडून पाताळात जाईल. यानंतर भगीरथ ब्रह्माजींजवळ पोहोचले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली. ब्रह्माजींनी भगीरथाला भोलेनाथला प्रसन्न करण्यास सांगितले. भगीरथाने कठोर तपश्चर्या केली आणि भोलेनाथ त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले. भोलेनाथने भगीरथाला वरदान मागायला सांगितल्यावर भगीरथाने त्यांना संपूर्ण कथा सांगितली. भगवान भोलेनाथांनी गंगेच्या गतीपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी आपल्या जटा उघडल्या आणि अशा प्रकारे माता गंगा देवलोकातून अवतरली आणि भगवान शिवांच्या जटांमध्ये लीन झाली. आणि भगवान शिवांनी सुद्धा आनंदाने माता गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले. म्हणूनच भोलेनाथांच्या अनेक नावांमध्ये त्यांचे एक नाव गंगाधर असे सुद्धा आहे. भगवान शंकरांच्या केसात येताच माता गंगेचा वेग कमी झाला. भगवान शंकराच्या केसातून उतरलेल्या गंगेचा वेग कमी झाला, पण माता गंगा पृथ्वीवर तिच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करत राहिली. दरम्यान सुलतानगंजजवळील टेकडी ज्यावर महर्षी जानू ध्यान करीत होते ते गंगेच्या वेगामुळे कंप पावले आणि महर्षी जानूच्या तपश्चर्येत व्यत्यय आला. महर्षी जानू यांनी रागाच्या भरात संपूर्ण गंगा तोंडात भरून तपश्चर्येने ती प्यायली. असे म्हणतात की जेव्हा भगीरथाने गंगा आपल्या मागून येताना पाहिली नाही तेव्हा त्यांना संशय आला. महर्षी जानू यांनी गंगा प्राशन केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. भगीरथाने महर्षी जानू यांना विनंती केल्यावर त्यांनी गंगा नदीला बाहेर काढण्याचे ठरविले. पण गंगा नदीला बाहेर कसे काढावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. जर मी माझ्या तोंडातून गंगा बाहेर काढली तर ती अपवित्र होईल आणि जर मी ती लघुशंकेद्वारा काढली तर ती अशुद्ध होईल. मग त्यांनी ही सर्व कथा ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेवांनी सांगितले की जर महर्षी जानूने आपल्या करंगडीने मांडीचा चिरा लावला तर तेथून गंगा वाहू लागेल. अशा प्रकारे महर्षी जानूच्या मांड्यातून गंगा निघाली आणि त्यांची कन्या मानली गेली. तेव्हाच गंगेला महर्षी जानूची सुता जान्हवी हे नवीन नाव मिळाले. यानंतर माता गंगा भगीरथाच्या पूर्वजांच्या अस्थी पडलेल्या ठिकाणी पोहोचली. भगीरथाच्या पूर्वजांना माता गंगेचा स्पर्श होताच मोक्ष प्राप्त झाला.